कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात मिळणारं अनुदान सरकारनं केलं बंद. नाशकात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी. शेतकऱ्यांना दिवसाही होणार माफक दरात वीज पुरवठा. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग. सह्याद्री अतिथीगृहात आज कांदा प्रश्नी महत्वाची बैठक. शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीकडे नजरा. भाजप कोर कमिटीच्या बैठकीसाठी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आज मुंबईत. पक्षातील बदल आणि निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार. शरद पवारांच्या पक्षातील इनकमिंगवर ठाकरे गट नाराज. सेना भवनात बोलवली पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक. घाटकोपर होर्डिंग पडणं हे दैवी कृत्य, मला यासाठी जबाबदार धरता येणार नाही. मुख्य आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा. बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. संततधारेमुळे वाहतूक रखडली. गर्दीच्या दादर स्थानकातून सुटणार 10 लोकल. प्रवाशांना मोठा दिलासा. ऑगस्ट पासून लागू होणार नवं टाइम टेबल. आज आणि उद्या मुंबई गोवा महामार्ग दुपारी 12 ते 4 राहणार बंद. कोलाडजवळ गर्डर बसवण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक. पुण्यात झिकाची रुग्णसंख्या 28 वर. रुग्ण आढळलेल्या परिसरात स्क्रीनिंगला सुरुवात. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. लांजा तालुक्यातील अंजणारीमधील प्रसिद्ध दत्त मंदिर गेलं पाण्याखाली. काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर आल्याने परिसर जलमय. तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यातील मनमानी प्रवेशाला बसणार आळा. आजपासून गाभारा प्रवेशाची नोंद ठेवली जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या उल्कानगरीत बिबट्याची दहशत. परिसरातील पोदार शाळेला सुट्टी. 90 जणांच्या टीमकडून बिबट्याचा शोध सुरू. त्र्यंबकेश्वरमध्ये धबधब्यावर तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.